काय असं वाटलं की जिथे तुम्हाला वाटलं की आपल्याला एक प्रोफेशनल ऍडवाइसची किंवा एक सेबी रजिस्टर ऍडवायझरची गरज आहे? कोणी यायचं, सल्ला द्यायचं, हा शेअर घ्या, ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, LIC एजंट यायचे, या पॉलिसी चांगल्या आहेत किंवा आहे, आणि आम्ही आंधळेपणा तो घ्यायचो. नंतर हळूहळू लक्षात आलं की त्यात आपला तोटा खूप होतोय, आणि त्यामुळे मग मी काही अभ्यास चालू केला. एक BSc चा कोर्स केला, दलाल स्टेट त्याचा कोर्स केला. पण व्यवसायामुळे ते तोही म्हणजे पुरेसं वाटेना मला. त्यात म्हणजे फार म्हणजे ऍप्रिशिएशन माझ्या इन्व्हेस्टमेंट किंवा ह्याच्यात होत नव्हतं. मग आपल्याला कुणाची तरी एक्सपर्टची मदत पाहिजे असं वाटायला लागलं. ओके त्यामुळे मग घ्यायचे मिळाल्या. ओके. सो त्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की बाबा एक प्रोफेशनल ऍडवायझरची गरज आहे. म्हणजे ओके, गुड. सो काय असं चेंज झालं तुमच्या मते, तुमच्या अगोदरची फायनान्शियल लाईफ आणि जे काही करत होता आणि परतच्या याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? माझी जी काही इन्व्हेस्टमेंट होती रोजच्या रोज मला किंवा दर आठवड्यात मला किती अप्रिशिएशन आहे त्याला ते पाहणं शक्य नव्हतं मला. बरं. किंवा कुठल्या वेळी आपण ती इन्व्हेस्टमेंट टाळून घ्यायला पाहिजे, किंवा एक म्युच्युअल फंडातून दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायला स्विच करायला पाहिजे, हे एवढं समजत नव्हतं मला. ओव्हरऑल मग विचार केला, पाहिलं की म्हणजे बँकेत ते पैसे ठेवले असते तरी बरं झालं असतं असं. त्यामुळे मग ते शेवटी एक्सपर्टचीच मदत द्यायला पाहिजे असं वाटायचं.